माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये माननीय अजितदादांनी श्री नीलकंठेश्वर पॅनल माध्यमातून सर्वपक्षीय सर्वांना बरोबर घेऊन यादी जाहीर केलेली आहे. मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान राहील अजितदादांच्या वतीनं आपण सर्व पात्र असे उमेदवार होता तुम्ही, परंतु 21च उमेदवार त्याला त्यामधून अजितदादांना द्यायचे होते. माननीय अजितदादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे. कुठलंही काम असेल, सार्वजनिक असेल, वैयक्तिक असेल, पुढच्या 50 वर्षाचा विचार करून दादा या बारामतीसाठी निर्णय घेत असतात. आणि आता माळेगाव कारखान्याची या पंचवार्षिक कारकीर्द जर पाहिली तर चढत्या प्रमाणे भाव दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादांनी सर्व जे काही उमेदवार ना तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना, पात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्या वतीनं आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न होता अजितदादांच्या बरोबर खंबीरपणे उभं राहावं आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील ती आपण अजितदादाच करणार आहे. त्यामुळं आपण कुठेही नाराज न होता त्यांनी आपले फॉर्म पाठीमागे घ्यावेत अशी त्यांच्या मार्फत मी आपणा सर्वांना विनंती करतो. हा जो पॅनल आहे तयार केलं हा सर्वपक्षीय पॅनल आहे. सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केला गेलेला आहे. आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या 21 उमेदवार सोडून सर्वांनी त्या श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभं राहावं. सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान माननीय अजितदादांच्या वतीनं मी सर्वांना करतो. आणि दादांनी जी यादी दिली ती तुमच्या पुढे आता ओढून सर्व उमेदवारांची यादी मी जाहीर करतो. सरळ यादी वाचून दाखवा काय असेल. सर्वपक्षीय श्री नीलकंठेश्वर पॅनल गट नंबर 1 माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावरे. दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज प्रताप सिंह जाधवराव. 3 नंबर श्री राजेंद्र सखाराम बुरुंगले. गट नंबर 2 पंधरे तानाजी तात्यासो कोकरे. स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप असे 3 उमेदवार सर्वसाधारण त्यामध्ये आहेत. 3 सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे. 2 नंबरला वीरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे 3 सर्वसाधारण उमेदवार 3 गटामधून जाहीर करण्यात आलेले आहेत. खंड शिरवली प्रताप जयसिंग आटोळे. 2 नंबरला सतीश जयसिंग फाळके. निरावागत गट जयपाल निवृत्ती देवखाते. 2 नंबरला अविनाश गुलाबराव देवखाते. बारामतीमध्ये नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे असे सर्वसाधारण उमेदवार आहेत. प वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था श्री अजित अनंतराव पवार. अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले. महिला राखीव प्रतिनिधी
संगीता बाळासाहेब कोकरे, ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले महिला. इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंडे, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवकाते. असे हे 21 उमेदवार आहेत. सर्व उमेदवारांनी राहिलेल्या जे उमेदवारांनी हे आहे त्यांनी तर ते कुठल्या कुठल्या पक्षाचे लोक आहेत? शरद पवार गट आणि तुम्ही एकत्र येणार आहोत अशी चर्चा होती. त्याच्यात आता मला आपण हे अजितदादांनी केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न आपण दादांना विचारतो जास्त भरपूर. अध्यक्ष म्हणून तुम्ही जाहीर करताय, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही सर्वपक्षीय पॅनल जे आहे ते घोषित करत आहोत. नेमकं कुठल्या कुठल्या पक्षाची कुठले लोक दादांनाच तुम्ही ते विचारा असं माझी तुम्हाला विनंती राहील. कुठल्या दादांनी? अजित दादा. धन्यवाद. सर्व जे काही राहिलेले उमेदवार आहेत त्यांना माझं सर्वांना आव्हान राहील की आपण जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर 3 वाजेच्यात हे काढावेत आणि श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागे सर्वांनी सर्व उमेदवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांनी अजितदादांना सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.